बरं, हे ऍप्लिकेशन ड्रिपने दिलं की हाताने? नाही, ड्रीपमधून दिलं. बरं, हे ऍप्लिकेशन दिल्यानंतर काय बदल होतो बघा झाडामध्ये, काय जाणवतं? म्हणजे पूर्ण म्हणजे पांढऱ्या मुळ्या सुटतात आणि पूर्ण अपटेक होते जोरात. म्हणजे मायक्रोरायझा जो आहे तो पूर्ण बेडमध्ये आणि जिथं develop समजा होतो. कुठे व्हेरिएशन असते हां. तर ती पूर्ण एक लेवल होतं. काय कारण त्याचं पाठीमागचं? मायक्रोराचं पसरतं ना पूर्ण. म्हणजे पूर्ण जाळा तयार पूर्ण होतो. जाळा तयार. या शेतीमध्ये काय समस्या येतात बरं यात असं? समस्या भरपूर आहेत. आता उन्हाळा म्हटलं तर 3 महिने पूर्ण तुमचं सनबर्निंग हे होतं, प्रॉब्लेम होते. सनबर्निंग असेल तर तुमचं प्रॉपर पाणी व्यवस्थापन पाहिजे. म्हणजे पाणी व्यवस्थापन जेवढं तुम्ही काटेकोर देशील तर तेवढं सनबर्निंग कमी होते. आणि आजवरती जर चित्र बघितलं कोणत्याही पोलचं घ्या तुम्ही, तर म्हणजे विशेष लक्षात असं येतं की त्याचे फुटवे एकसारखे आहेत हो, प्रत्येक एकसारखे. पोलचे, आणि फुटवे भरपूर प्रमाणात आहे. आणि 600 पोल मध्ये गेल्या वेळी किती उत्पादन घेतलं तुम्ही? 6 टन झालं. 6 टन हां, 6 टन. पहिल्याच वर्षी. हां, 6 टन. अच्छा. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण एक अनोख्या व्यक्तिमत्वाच्या ड्रॅगन प्लॉटवर आलेलो आहे. सर आपल्यासोबत आहे. सरांना सर्व महाराष्ट्र ड्रॅगनच्या बाबतीमध्ये ओळखतो, आणि या ड्रॅगन पिकामध्ये त्यांनी म्हणजे भरघोस असं उत्पन्न घेतलेलं आहे. तर यांचे व्हिडिओ इथून पाठीमागचे जे आहेत तर ते आपल्या सोशल मीडियावर व्हायरल झालेले. सर नमस्कार. नमस्कार. तुमची ओळख करून द्या ना. माझं नाव शिवाजी भीमराव चव्हाण, राहणार तळसंदे, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. तर आज आपण तुमचा हा जो ड्रॅगन प्लॉट बघतोय, तर संपूर्ण ड्रॅगन क्षेत्र किती आहे आपलं सर्व? हे टोटल 1 एकर आहे. आपण ज्या हां, प्लॉटमध्ये 1 एकर आहे. नाही तसं पूर्ण जर टोटल आपण क्षेत्र बघितलं तुमचं टोटल, तर सर्व ड्रॅगन क्षेत्र किती आहे? टोटल म्हणजे पूर्ण सत्र हां. तर टोटल 4.5 एकर आहे. म्हणजे स्वतःच हां, बरोबर. 4.5 एकर. आणि आपण ह्या ज्या बागेमध्ये, तर ही किती वर्षाची बाग आहे? आता ही दुसरं वर्ष आहे. म्हणजे पहिलं बहार संपला, आता येणारा दुसरा बहार. म्हणजे आज आपण जर बघितलं म्हणजे हे जे टोटल पोल किती आहेत? हे टोटल पोल 700 आहेत. 600 पोल. हं. आणि 600 पोल मध्ये गेल्या वेळी किती उत्पादन घेतलं तुम्ही? 6 टन झालं. 6 टन हां, 6 टन. पहिल्याच हां, वर्षी. 6 टन. अच्छा. ही आता सुरुवातीला आम्ही रोप लागण केलती. हं. रोप लागण केल्यानंतर पण पूर्ण म्हणजे उन्हाळ्यामध्ये म्हणजे मार्चमध्ये केलती रोप लागण केल्यानंतर आम्ही सुरुवातीला त्याच्या अगोदर प्रत्येक पोलला 1 किलो प्रमाण कृषीधन आणि ग्रीन भूमी म्हणजे अर्धा किलो प्रमाण टाकलं होतं. टाकल्यानंतर आम्ही त्याला पूर्ण हे क्रॉप कव्हर घातलं होतं. कारण सनबर्निंगचा त्रास होत होता ना. आता ही जी लागवड होती, तुम्ही लागवड कोणत्या महिन्यात केली? ही जानेवारीमध्ये केलती. जानेवारीमध्ये केली होती. 2 ओळीतलं अंतर 11 फूट आहे. आणि जास्त 11 फूट हां, gap आहे. 2 पोल मधलं अंतर 7 फूट आहे. म्हणजे 11 बाय 7 वर 11 लागवड फूट. केली. आणि ही व्हरायटी आहे सीट आहे. सी व्हरायटी. टोटल जे आपलं 4.5 एकर ड्रॅगन आहे, ती तर टोटल एकच व्हरायटी आहे का? सी व्हरायटी. पूर्ण सी हो, व्हरायटी. सी व्हरायटी. बरोबर. आम्ही एका पोलला किती रोपं एका पोलला 4 रोपं लावली होती. म्हणजे आज आपण जर जवळ बघितलं तर ह्याच्या पोलच्या पाठणी म्हणतो आपण, हां. सपाट साईड बरोबर. तर त्या पाठणीच्या साईडने तुम्ही बरोबर प्रत्येकाला एक या बाजूला एक असं आता चारी हे बाजूला आपण 4. बघतो सुरुवातीचे स्टंप आहे हं. बरोबर. हं. आणि त्याचीच नंतर विस्तार होत होत गेलेला आहे. आज बघितलं ते कांड पूर्ण अखंड दिसतंय. स्टॉप नाही कुठं. स्टोप नाही बरोबर. म्हणजे त्याला आपण म्हणतो की कांड्यामध्ये डिवायडेशनच कमी आहे त्याचं. नाही, बरोबर. अखंड ती हो. कांडी वाढलेली. आजवरती जर चित्र बघितलं कोणत्याही पोलचं घ्या तुम्ही, तर म्हणजे विशेष लक्षात असं येतं की त्याचे फुटवे एकसारखे आहेत हो, प्रत्येक एकसारखे. पोलचे, आणि फुटवे भरपूर प्रमाणात आहे. तर या शेतीमध्ये काय समस्या येतात बरं असं? समस्या भरपूर आहेत. आता उन्हाळा म्हटलं तर 3 महिने पूर्ण तुमचं सनबर्निंग हे होतं, प्रॉब्लेम होते. सनबर्निंग असेल तर तुमचं प्रॉपर पाणी व्यवस्थापन पाहिजे. म्हणजे पाणी व्यवस्थापन जेवढं तुम्ही काटेकोर देशील तर तेवढं सनबर्निंग कमी होते. आणि वरून 3 महिने म्हणजे 3 महिने केवलिंग दर महिन्याला एक स्प्रे केवलिंगचा करावा लागतोय. म्हणजे ह्या टेम्परेचरच्या हो, टेम्परेचर म्हणजे 30 टेम्परेचरच्या वर गेलं म्हणजे 30च्या वर तर सनबर्निंग होत. फोटो नुसतं मोजायचं तर ट्राय करूया काय? करा ना सर, मोजा ना. किती आता असेल? आता नवीन जे आले ते ना? इथून घ्या. आता तुम्ही तुम्हाला हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33
34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 आहेत. आपण इथून मोजले होते. हे पहिले राहिले. 51 52 तेवढं 53 54 55 56 56 आहेत. म्हणजे एक सर पण पूर्ण गोल राऊंड मारला होता बरोबर. आणि म्हणजे एक तंतोतंत पण मोजणं नाही झालं. आपण जे मोठमोठे आहे तर तेच मोजले. ते म्हणजे 50 आणि आता इथून ह्या महिन्यात आणि वेगळं येते म्हणजे मार्च एंडिंगला आणि वेगळं फुटवा येतात. म्हणजे अजून आपल्याकडे तीन महिने 3 महिने 3 महिने अवकाश अवकाश आहे. 3 महिने आणि 3 महिन्यामध्ये अजून अजून भरपूर कमीत फुटवा. कमी 20-25 तर आरामात येते. आणि ह्या जे आपले हे आहे स्टंप आहे याची ते- अजून साईज हो हो वाढणार हो आहे हो बरोबर. हो ह्याच्यानं होतं. ह्याची रुंदी किती आहे बघा, 4 बोट आहे, 4 बोट. आज आपण जास्त आहे सर. म्हणजे 4 बोट आणि एक म्हणजे जागा शिल्लक 5 राहते. बोटाचा आराम जातात. बरोबर. आणि ही अक्कल लाईन मग कुठे स्टॉप झालेलं नाही. म्हणजे जिथे कुठं स्टॉप झाली असती हा. तर मग तिच्या काळात जेव्हा म्हणजे ह्याचं तुमचं खाल्लं मटेरियल कमी आहे. जेवढी लेंथ वाढेल ना तेवढं तुम्ही त्या ताकदीने फळ स्टोरेज भरणार आणि त्या ताकदीने फळ टाकणार. आता आपण हे सर्व चित्र बघतोय बरोबर. हे चित्र खूप असं मनाला मोहून टाकणार आहे. आणि आश्चर्यचकित करणार आहे बरोबर. पण याच्या पाठीमागचं जे मेन रहस्य आहे तर ते रहस्य काय आहे हे तुम्हाला आम्हाला तुमच्या तोंडून ऐकायचंय. याचं मागचं रहस्य सॉइल बुस्टर टेक्नॉलॉजी SBT. ह्या टेक्नॉलॉजीचे आम्ही प्रोडक्ट सगळे वापरले. आता रेस्टमध्ये आता जवळजवळ आता आम्ही शेणखत वापरले, कोंबडी खत आणि 50 बॅगा कृषीधन वापरल्यात, 10 बॅगा ग्रीन भूमी आणि 4 बॅगा तुमचं एन बुस्टर. एवढं बेसल डोस आता आम्ही दिलेला आहे. आता जो बेसल डोस टाकून फक्त 15 दिवस झालेत. ते अजून बेसल डोसचा काही लागू झालेला नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॅनोपीसाठी एवढा फुटवा आणि लेंथ वाढण्याचं सगळ्यात म्हणजे क्रॉप बुस्टर. आम्ही टोटल ह्या 1 एकराला 6 लिटर वापरले. 6 लिटर म्हणजे दर 6 लिटर मध्ये स्प्रे मधून स्प्रे मधून गेले. पर लिटर 5 ml क्रॉप आणि 10 ml फ्रूट आणि वॉटर जवळ 3 ते 4 ml आम्ही 0.1 ml ने वापरत होतो. दर 10व्या दिवशी स्प्रे करतो आम्ही. दर 10 टोटल आमचं 6 स्प्रे झाले आता पण ह्याला म्हणजे रेस्टमध्ये. जो म्हणजे आपण नोव्हेंबर डिसेंबर मध्ये रेस्टमध्ये कोण कामच करत नाही. म्हणजे रेस्टमध्ये काम करा पाहिजे. म्हणजे तुम्ही 80% तुम्ही रेस्टमध्ये काम करा. म्हणजे रेस्टमध्ये तुम्ही जेवढं तुम्ही पोटाला घालचिला, जेवढं तुम्ही स्ट्रॉंग करचिला तेवढं तुम्हाला उत्पन्न देणार. आणि बाकीचे शेतकरी कसे करतात, आता रेस्टमध्ये काय घालायचं नुसतं पाणी देत बसायचं आणि बाहेरमध्ये घाला. तसं होत नाही. तुम्ही आता जेवढं रेस्टमध्ये तुम्ही स्टोरेज देईल जेवढं स्टोरेज होईल त्या पट्टीत तुम्ही उत्पन्न देणार. त्यानंतर आता बेसल डोस देताना याला 80-20 वापरलाय की पूर्णपणे 100% SBTचा नाही 1% मी दिला नाही केमिकल कुठला. म्हणजे ह्या वर्षी तुम्ही या रासायनिक वर्षी नाही, मागच्या वर्षी मी नाही. म्हणजे 1% मागचं वर्ष आणि हे वर्ष एक दाना सुद्धा रासायनिकचा नाही. फळं बघायला नाही. 100% आहे 100%. आणि मायक्रो बुस्टर मायक्रो बुस्टर म्हणजे ज्याच्यामध्ये मायक्रोरायझ आहे आपल्या 2 मायक्रो बुस्टर हा. आणि 2 लिटर सॉइल आणि 2 किलो गुळ आणि 10 लिटर पाणी म्हणजे 4 तास भिजत ठेवलं आणि सोडून दिलं. बरं हे ऍप्लिकेशन ड्रिपने दिलं की हाताने? नाही ड्रिप मधून दिलं. बरं हे ऍप्लिकेशन दिल्यानंतर काय बदल होतो बघा झाडामध्ये काय जाणवतं? म्हणजे पूर्ण म्हणजे पांढऱ्या मुळ्या सुटतात आणि पूर्ण अपटेक होते जोरात. म्हणजे मायक्रोरायझा जो आहे तो पूर्ण बेड मध्ये आणि जिथं समजा कुठे व्हेरिएशन असते तर ती पूर्ण एक लेवल होतं. काय कारण त्याचं पाठीमागचं? मायक्रोराचा पसरते ना पूर्ण. म्हणजे पूर्ण जाळ तयार होतो. पूर्ण जाळ तयार. आणि न्यूट्रिशन बॅलन्स करण्याचं महत्वाचं काम मायक्रोरायझा करतो. कुठे कमी पडते कुठे येतो ते बॅलन्स होतो. बरोबर आहे. तर त्यानंतर ज्या बायो NPK मध्ये ज्या ग्रेड आहेत तर तुम्ही कोणकोणत्या ग्रेडचा वापर केलेला आहे? बायो NPK मध्ये एक 1261 24 आणि 19 या तीनच ग्रेड. म्हणजे SBTचं जे शक्ती 19 आहे, गोल्ड 24 आहे आणि बाहुबली 61 आहे. या NPK बायो NPK मधल्या ज्या ग्रेड या 3 ग्रेड वापरले बरोबर. आता त्याला म्हणतोय एक दीड कॅन संपवल्या म्हणजे 30 लिटर संपलं प्रत्येक. म्हणजे 20 लिटरचं कॅन आहे बरोबर. तर 30 लिटर तुमच्या या रेस्ट पिरियड मध्ये गेले एकरी तिन्ही ग्रेड आणि सोबत त्याच्यासोबत सॉइल किती लिटर गेलं? सॉइल 20 लिटर गेलं. सॉइल 20 लिटर. आणि जे विडमॅटचा वापर केलाय बरोबर या ठिकाणी तर म्हणजे काय टार्गेट ठेवून हा वापर केलाय तुम्ही? म्हणजे एवढा आपण खर्च करतोय
खर्च केलं तर जेवढं खर्च करून त्याला मटेरियल आपण त्याला हे देतो मटेरियल देतो खायला देतो बरोबर तर ते त्याला 100% वापर झाला पाहिजे. नाही तर आपल्याकडून थोडं दुर्लक्ष झालं तर 20-25% ते तणच खाऊन जाते, बाष्पीभवन होते, लिचाड होते, असं काय होत नाही ना. जे आपण 100% देणार आहे ते 100% पिकाला उपयोग होते. म्हणजे ह्याच्यात हिस्सेदारी कोण नाही. या व्हिडिओच्या माध्यमातून मी जे ड्रॅगन उत्पादक शेतकरी आहे तर त्यांना मी म्हणजे आवर्जून सांगेल की सरांची बाग तुम्ही अवश्य भेट करा एकदा. त्यांचं जे व्यवस्थापन आहे, पोषण द्यायची पद्धत आहे बागेला आणि स्वतः राबतात बागेमध्ये बरोबर आहे आणि त्या पद्धतीनं टार्गेट ठेवून काम करतायत. तर नक्कीच याच्यामध्ये भांडवल खूप लागतं सुरुवातीला. आपल्याला स्ट्रक्चर उभं करायचंय, पोल सगळं 5 लाख रुपये. मग तुम्ही जर ते खर्च तेवढं करणार आहे म्हटल्यावर तेवढ्या या ताकदीने उतरलं पाहिजे की नाही आणि तेवढं टार्गेट ठेवूनच काम केलं पाहिजे तर तुम्हाला ही ड्रॅगन शेती परवडणार. कोल्हापूरमध्ये हातकणंगे तालुक्यामध्ये तळसंदे गाव आहे सरांचं. एकदा 100% तुम्ही भेट द्या सरांच्या या ड्रॅगन बागेला. 4.5 एकर क्षेत्र आहे आणि स्वतः SBDचे डिस्ट्रीब्युटर आहे. पूर्ण कोल्हापूर जिल्ह्याची धुरा ते सांभाळत आहे. एक 15-16 जणांची टीम आहे त्यांच्या अंतर्गत बरोबर आणि सोबत काम करते सर्व टीम. म्हणजे एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून ते काम करता. पूर्ण प्रत्येक म्हणजे कोणतंही पीक असो म्हणजे त्या सर्व 16 जणांचं एकत्र डिसिजन असतं किंवा शेड्यूल बनवणं असतं त्यांच्या पद्धतीनं आणि ते 100% शेतकऱ्यांना सक्सेस कसं होईल अशा पद्धतीनेच ट्रीटमेंट देतात कमी खर्चिक बरोबर. सरांचं मार्गदर्शन हवं असेल तर आपण सरांना विनंती करू. तर तुमचं एकदा शॉपचं नाव आणि तुमचा मोबाईल नंबर द्या. शॉपचं नाव साई अनंत ॲग्रो, कॉन्टॅक्ट नंबर 8767585025. खूप छान माहिती आज सरांनी दिली. तर या माहितीचा सर्व शेतकऱ्यांना फायदा हो हीच म्हणजे एक अपेक्षा ठेवतो. आणि अशाच मुलाखती बघण्यासाठी मित्रांनो आपलं सॉईल बुस्टर टेक्नॉलॉजी यूट्यूब चॅनल आहे. त्यानंतर इंस्टाग्रामवर पण सॉईल बुस्टर टेक्नॉलॉजी म्हणून अकाउंट आहे. तर या दोन्ही सोशल वेबसाईटवर तुम्ही भेट द्या. जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या मुलाखती नाव, गाव, पत्ता आणि मोबाईल नंबरसह आपण त्याच्यावर शेअर केलेले आहेत. त्या शेतकऱ्यांशी बोला. त्यानंतर त्याच्यातून एक काय म्हणतो एक प्रेरणा घेऊन कुठंतरी SBD सोबत तुम्ही जोडा आणि काम करायला सुरुवात करा असं मी याच्यातून आवाहन करेन. धन्यवाद.